आता शेवटच्या मॅचला सुरुवात होईल, कारण की 8 टीम्समधनं आता शेवटचे राहिलेले 2 संघ आजच्या दिवसातील जी मेहनत केली ती आता या मॅचवरती दिसून येईल. इथून जिंकणारा संघ सरळ सुपर 5 मध्ये या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरण्याची संधी होईल. मॅच ऑन पहिलाच बॉल आणि बिरकवण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते. इथून पंचांचा इशाऱ्याने थोडंसं महत्वाचं काय बॉल होता, वेगवान बॉल. हा डॉट बॉल आला सरळ पॅडवरती, हा बॉल आदळ अपील केली. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहिला. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे सलामीचा सागर आणि नाश्ता एंडला शरद, ही जोडी सातत्यानं पाहिली आजच्या दिवसामध्ये. चांगला खेळ दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून राहिला. आज आपण का विचार केला तर सागरचा खेळ तितका चांगला राहिला नाही आहे स्पर्धेमध्ये, परंतु या मॅचमध्ये चांगला खेळेल का हे प्रश्नचिन्ह. हा बॉल फटका चांगला आहे, अलंद कार्पेटनं हा बॉलला खेळून काढलं. तोपर्यंत एक सिंगल दुसऱ्या धाब्यासाठी डायरेक्ट हिट आणि आता बॅट्समनचं बोट अवकाशामध्ये. इथून स्वतःहून आत्महत्या असे म्हटलं तरी हरकत नाही आहे. खेळाडू क्रमांक पहिला सागर बाद. एकावरती एक धाव वरती 1 विकेट. सध्या इथून नाही सांगा या मॅचमध्ये काय होती. 18 बॉलचा सामना, 18 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. दोन्ही मॅच झाले 3 षटकांच्या, त्यामध्ये 30 पर्यंत धावा राहिल्या, परंतु या मॅचमध्ये प्रयत्न चांगले करावे लागतील आणि त्या 30ही धावा चेसिंग झाले नाही आहेत. दोन्ही मॅचमध्ये ते चित्र राहिलं. आता याही मॅचमध्ये आता 2 बॉलचा खेळ संपलाय. 1 धावे दाफलकेवरती आणि 1 विकेट गमावलाय तो सागरचा. नवीन बॅट्समन शुभम आलाय बॅटिंगसाठी नंबर 3 वरती. गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना बॉल. किरण आजच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक बॉल वेगामध्ये, प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, काय गोलंदाजी, डोल्याची पारणं फेडणारे आता ही गोलंदाजी पाहायला मिळाल्या. तेही किरणच्या माध्यमातून वारंवार बीट करतोय तो बॅट्समनला. स्टाईल वेगळी, शैली थोडीशी वेगळी आहे गोलंदाजाची आणि त्यावरती गोलंदाजी चांगली पाहायला मिळतं. प्रचंड वेगचा वापर. 3 बॉलचा सामना केला, 1 धावे दाफलकेवरती, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपटा कव्हर बॅट चुकाना दीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, रिले कॅच, व्हॉट अ कॅच. हा झेल रिले मध्ये पकडलाय. विकेट क्रमांक आता 2 शरद बॅक टू द पॅव्हिलियन. रिले कॅच मागच्या बॉलवरती पाहायला मिळाली. अगदी 2 खेळाडूंना हा झेल टिपला आणि बॅट्समन बाद झाला शरद. नवीन बॅट्समन, बॅटची लडिंग एज लागली जाते, परंतु जम्पर आहे खाली. बॉल टप्पा खाली आदळलाय आणि त्यानंतर हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी. फक्त 1च धावे दाफलकेवरती आणि 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. काय गोलंदाजी. मागच्याही मॅचमध्ये गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केला गेला किरणनं आणि त्यानंतर मॅचचं चित्र आपल्या बाजूनं. आता याही मॅचमध्ये बन्ना डिआरकर आणि विकेट किपर चुका करतोय, परंतु ड्राईव्ह तिथे बॅकअप चांगलं राहिलं थर्डमॅनला आणि इथे आणखीन एक विकेट धोक्यात आहे. आणखीन एक बॅट्समन बाद होईल असं दिसतंय. पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये आणि बॅट्समन आता बालू आले माघारी परतावं लागेल.
आता आणखीन एक बॅट्समॅन बाद झालाय आणि तोही शेवटच्या बॉलवरती आणि मागच्या क्षेत्ररक्षकाचा हा कौतुक करणं महत्त्वाचं आहे. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर फिल्डिंग पाहता पाहता थ्रोही डायरेक्ट डेंजर हिटला हा थ्रो आणि बॅट्समॅन आणखीन एक बाद झाला. 3 विकेट गमावलेत आणि धावफलकचा विचार केला तर फक्त 2 धावा आहेत धावफलकीवरती. पहिल्या षटकाला समाप्ती झाली आहे. युवराज आला आता दुसऱ्या षटकासाठी. शुभम अजूनही नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन ज्याने एकाही बॉलचा सामना केला नाही तो आता स्ट्राईक एंडवरती आला. इनिंग नंबर 3 वरती तो बॅटिंग करण्यासाठी आला होता आणि त्याला आता चांगला खेळ करावा लागेल. संघ आता संकटात आहे. हो बॅटचा फ्लो ओपन झाला होता परंतु पंचांचा इशारा आला हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धावा आता खर्च केल्या युवराजनं. 3 वरती 3 सध्याची बिकट परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते इथून सुनीलचा संघ आहे. आता इथून फायटिंग स्कोअर तरी उभा राहावा लागेल. जास्तीत जास्त 25 ते 30 पर्यंत पोहोचावं लागेल कारण की येणार पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या आणि त्यानंतर या खराब रीतीनं बॉलच्या मदतीनं 3 धावा धावफलकीवरती लागले जात आहेत. युवराजचा हा बॉल आणखीन एकदा त्याच लेंथवरती बॉलिंग केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. कमबॅकिंग षटका शुभमवरती आता नजरा राहिल्या त्या प्रेक्षक वर्ग येथुडणे संघाच्या कारण की आज बरेचसे प्रेक्षक गावामध्ये मॅचेस बघत असतील आणि त्या रीतीनं खेळ आता खराब राहतोय तो हेदुडणे संघाचा. युवराज नेक्स्ट बॉल शप्पल होऊन केल्याचा प्रयत्न बॉल पॅडवरती आदळला आणि पंचांचा बॉल अवकाशामध्ये निघालाय. आणखीन एक धक्का तो हेदुडणे संघाला. विकेट क्रमांक 4 शुभम बॅक टू द पब्लिक. त्याची तारीख असणार आहे 17, 18, 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारीमध्ये या स्पर्धा होतील. त्या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीरासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक असणार आहे आणि तब्बल 1 लाख रुपयांचं कॅश प्राईज त्या स्पर्धेमध्ये राहणार आहे. जरी कुणाला एंट्री घ्यायची असेल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. अन्यथा नागेश बल्ला या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा या आदिवासी खेळाडूंसाठी आणखीन एक नवीन प्लॅटफॉर्म आज त्यांना निर्माण केला आहे. कुणालाही एंट्री पाहिजे असेल तर आमचे नागेश सर यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करा. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक असणार आहे आणि 1 लाख रुपयांचा तब्बल पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज. मोठी स्पर्धा आहे. याच ग्राउंडमध्ये ती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. फेब्रुवारीचा 17 ते 22 पर्यंत ही डेट आहे त्या स्पर्धेची. आणि आता जाऊया मॅचकडे. मॅच ही इम्पॉर्टंट आहे. 4 विकेट गमावलेत 3 या धावसंख्येवरती. तेही हेदुडणे संघानं 2 बॉलचा सामना केला. या षटकामध्ये युवराजची चांगली गोलंदाजी करतोय. आज बोंडरपाडा संघाच्या गोलंदाजांना काही षटकं फेकलेत. चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते. गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकलेत. आडव्या बॅटने खेळलाय फटका चांगला अलॉंग द कार्पेटनं लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण करण्यात एका धावेचा कॉल होता. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि 2 धावाही कंप्लीट. फेकी थोडीशी लीज झाली आणि त्यानंतर फायदा घेतलाय तो सुनीलानं भावेश या बॅट्समनना. 2 धाव्याच्या मदतीनं 5 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहेत. तर इथून आपण विचार केला 25 ते 30 धावा बनणं महत्त्वाचं आहे. आमचे DJ मास्टर यांची उपस्थिती लाभल्या. नाना कणपे RS DJचे ओनर सध्या व्यासपीठावरती त्यांचे मनापूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीने. मॅचच्या आतमध्ये आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल होता. बिरकवण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलची गती थोडीशी कमी आणि त्यानंतर बीट झाला बॅट्समन भावेश आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅकिंग गोलंदाजी कमबॅकिंग षटका
आतापर्यंत आपण विचार केला 10 बॉलचा सामना झालाय आणि फक्त 5 धावा आहेत धावफलकावरती. 4 गडी बाद झाले ते हे तुटणे संघाचे. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका. 20 ते 25 धावा बनणं महत्वाचं आहे मॅचमध्ये फायटिंग स्कोर उभारण्यासाठी आणि शेवटची मॅच मेहनत करावी लागेल. आडव्या बॅटनं फटका फसलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक झेल आणखीन एक बॅट्समन बाद. आता अर्धा संघ निमगारच झालाय. 22 बाद. As in the mix. आता नवीन बॅट्समन टीमचे कॅप्टन कुल आता सुनील आलेत बॅटिंगसाठी. इनिंग नंबर 7 वरती. नेक्स्ट बॉल सुनीलसाठी. हा बॉल थोडासा वेगळा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो लवकर ओपन झाला आणि त्यानंतर हा बॉल धीम्या गतीचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक आता दुसराही संपलाय असं सिग्नल पंचांकडनं आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर फक्त 5 आकड्यावरती आणि 5 विकेट. बिकट परिस्थिती सध्या या मॅचमध्ये ती हे तुटणे संघाची राहिली आहे. आता शेवटचं षटक. पहिला बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न फटका फसलाय. आणखीन एक विकेट. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला हाही झेल कॅरी केला जातोय. विकेट क्रमांक आता 6व्या मैदानाच्या बाहेर. सुनील बॅक टू द पवेलियन. आता स्कोरबोर्डवरती चित्र असं आहे की विकेट जास्ती पडले आणि धावा कमी आहेत. 6 विकेट आणि 5 धावा आहेत हे दुटणे संघ. जेचा बॉल वेगामध्ये फेकण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडंसं फंबल झाले परंतु त्यांना तर धाव घेण्याचा प्रयत्नच नाही आहे. काय रोखून ठेवलाय अगदी. या मॅच मध्ये गोलंदाजाची दादागिरी गोलंदाजाच्या तालावरती आता नाचवले जात आहेत ते बॅट्समनला. आणखीन एक बॉल डॉट आलाय आणि या डॉट बॉलच्या मदतीनं 2.2 ओव्हरचा खेळही संपला आणि त्यानंतर ही धावफलक फक्त 5 आकड्यावरती पाहायला मिळतोय. 6 विकेट गमावलेत. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी आता मैदानाच्या मध्ये बॅटिंगसाठी आहे. यशवंत नवीन बॅट्समन त्यासाठी हा डॉट बॉल त्यानेही खेळला. आता थोड्याशा धावा येणं महत्वाच्या राहतील या मॅच मध्ये. मोठा फटका बॅटच्या रनर मध्ये पडतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षण जज करेल आणि आणखीन एक झेल कॅरी. आणखीन एक विकेट. वारंवार तू चल. पुढचा बॉल काय गोलंदाजी होत्या. 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही. हा बॉल या हवेमध्ये होता. नोमास मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि चुकीचा होता. आणखीन एक बॅट्समन बाद. काय घडलं जाते या मैदानाच्या आतमध्ये.
बॅट्समन क्रमांक आता आठवा विकेट, तोही 6 या आकड्यावरती. Ash. आता 6 धावा आहेत धावफलकावरती आणि 8 विकेट या मॅचमध्ये. याही षटकामध्ये कमी दाबांचं षटक राहिलं आहे. सुनील जाडे हा बॉल आडव्या पाटणे खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण तैनात, एक धाव कंप्लीट आणि दुसरा धावा आता आणखीन एकदा. आता पंचाचा इशारा आला, नॉट आउट बॅट्समनशिप आणि या 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने आता स्कोर 8 या आकड्यावरती. 8 वरती 8 अशी सध्याची स्कोरवरती स्थिती ती हे दोन्ही संघाची. आणि शेवटचा बॉल आहे आता या मॅच मधील. लास्ट बॉल आणि या बॉलवरती एखादा चौकार आला ना तरी स्कोर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचू शकतो. फक्त 8 धावा आहेत धावफलकावरती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये आणि षटक क्रमांक आता तिसराही संपलाय. आधी सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या, आता आडव्या बॅटनं सुरुवात होती तशाही धावा येत नाहीयेत. पहिल्या इनिंगचा डाव संपलाय आणि त्यानंतर फक्त धावा आहेत 8 आणि 9 धाब्यांचं आता समीकरण आहे मॅचमध्ये. चला लगेच बॅट्समन बॉर्डरपाडा संघ आपण लगेच या. फक्त 9 धाब्यांची गरज आहे 18 बॉलमध्ये. असा सामना आम्ही कालच्या दिवसामध्ये पाहिला होता, परंतु त्या सामन्याचं चित्र थोडं वेगळं होतं. 18 बॉलमध्ये थोड्याशा जास्त धावा होत्या आणि तिथे संघ जिंकला होता तो कैरकडी बस संघ आणि तिथून फायनलमध्ये दाखल झाला होता. चांगला खेळ त्यांचाही पाहिला. आणि आजच्या दिवसामध्ये आता गोलंदाजी काय चांगली आहे, खूपच चांगली राहिली आहे ती बॉर्डरपाडा संघाकडनं. 18 बॉल आणि आता फक्त 9 धाब्यांची गरज. आता या सामन्यामध्ये जी गोलंदाजी पहिल्या डावामध्ये राहिली ना तशी गोलंदाजी करावी लागेल. टासून गोलंदाजी, कमबॅकिंग षटकं फेकावं लागतील. फक्त सरासरी 3 प्रत्येक षटकामध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. हे थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं अशक्य या ग्राउंडमध्ये. 9 धावा रोखल्यानंतर नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये. अठरा
चांगली गोलंदाजी आता याही षटकामध्ये पाहायला मिळतं. ऑप्शन घेतलं होतं गोलंदाज बाळूवरती आणि त्यावेळी त्यांना मी तिसऱ्या पंचांकडे रेफर करतो. 2 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. अजून 2 बॉलचा खेळ संपला. 2 धावा 9 धावेंचा टार्गेट आहे. हो फॉलिंग स्वेप फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझनमध्ये आणि प्रयत्नही नाहीये. हा बॉल चालला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आता भारतच्या बॅटमध्ये चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने 6 धावा दाफलकेवरती सामन्याला फिनिश करण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या मध्ये. फक्त आता 3 धावांची गरज आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये हलक्या हातानं फक्त फॉलिंग स्वीप दिशा दिली या बॉलला. स्क्वेअरल्याकडे क्षेत्ररक्षण होत्या. क्षेत्ररक्षणाची परिरचना एक लॉंग ऑफमध्ये एक मिड विकेटला अशा रीतीनं परिरचना होत्या या दोन्ही संघाकडनं. आता 3 धावांची गरज. आणखीन एका बॉल परंतु डाट बॉलची सांगता इथून पाहायला मिळाली. 4 बॉल संपलेत आणि 6 धावा आहे दाफलकेवरती. आता फक्त 3 धावांची गरज राहिली आहे. त्या 14 बॉलमध्ये 3 धावांची गरज. हो आणखीन एकदा तोच प्रयत्न होता. आता पंचांचा बड उठलाय अवकाशामध्ये आलंय आणि आता परतावं लागेल भारत या बॅट्समॅनला. चला स्पीडअप का बॅट्समन आपण रेडी राहायचं आहे कारण की फक्त अजूनही 3 धावांची गरज आहे. 13 बॉलमध्ये आता 3 बॉलची गरज आहे. तेरा बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन जयेश आलाय बॅटिंगसाठी. गोलंदाज सजवतोय बालू. ओव्हर द विकेट ना बॉल. हो फॉलिंग स्वीप बॅटची कडा आणि धाव घेण्याचा प्रयत्नच नाही आहे. आता इथून पहिलं षटक संपलंय आणि त्यानंतर दाफलकेवरती धावा त्या 6 पाहायला मिळतात. आता इथून अजूनही 12 बॉल आणि 3 धाव्यांची गरज आहे. आता बॉलिंगसाठी भावेश. 12 बॉल आणि 3 धावा. हे षटक मिडल ओव्हर फेकावं लागेल तरच शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल आणि तो विक्रम घडवेल का हा गोलंदाज भावेश. 12 बॉल आणि 3 धावांची गरज. एकतर्फा सामना होत असताना फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. फक्त 3 धावांची गरज आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आहेत आणि त्यानंतर त्या बाहेर 2. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. हे खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. आता फक्त एका धावेची गरज. अकरा बॉल आणि एका धावेची गरज. हो जोरात बॅट होती. बॅटचा स्विंग लवकर ओपन झालं आणि त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतो. फक्त एका धावेची गरज आहे. शक्ती जर नाही तर युक्तीचा वापर करावा लागेल. 10 बॉल एका धावेची गरज. स्वीप केलं या बॉलला. फॉलिंग स्वीप आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 4 धावा. विजय स्ट्रोक. सामना इथून जिंकलाय तो बॉर्डरपाडा संघानं आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल झाला तो बॉर्डरपाडा संघ आणि या सामन्याचा सामनावीर जयेश ठरलाय ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा आणि 2 विकेट मिळवल्या. तो सामन्याचा सामनावीर ठरलाय. त्याला मी इन्व्हाइट करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा.